नमस्कार मित्रांनो, सागर पाटील परत आपल्या नव्या व्हिडिओमध्ये खूप खूप असे स्वागत करत आहे. मित्र हो, आता आहे बैरदेव पालखी सोहळा. तुम्हाला देखील आनंद वाटला असेल, म्हणजे एक आश्चर्य वाटलं असेल. आनंद तर वाटलच, कारण पालखी बनला की आनंद सर्वांनाच वाटतो. तर होय, तर आपली आता पालखी सोहळा कशी दोन असतात म्हणजे कसं आहे की एक असतो आपला चैत्र सप्तमीच्या अगोदर म्हणजे षष्टीला असतो, आणि दुसरा असतो तो आमच्या बैरदेवाचा एक म्हणजे सप्ताह असतो. तर त्या सप्ताह निमित्ताने पालखी आमची म्हणजे आता गावभर फिरत असते. म्हणजे ही कशी आहे की वारकऱ्यांची पालखी. आपण वारकऱ्यांची पालखी मागे एकदा आपण परमानंद आश्रम दादर इथे अनुभवली होती, परंतु यंदा अनुभवायला भेटलं नाही, म्हणजे जरा अडचण होती, म्हणजे मला जायला भेटलं नाही तिकडं. तर आता आपण ही वारकऱ्यांची पालखी जी आहे ना, तर ती आपल्या केलवणी पाड्यामध्ये म्हणजे अनुभवूया आणि जाऊया आपण. श्री बैरदेव आध्यात्मिक सेवा मंडळ आयोजित अखंड हरिनाम सप्ताह. दरवर्षी या सप्ताहाचे आयोजन केले जाते. आपण गेल्या वर्षी दीपोत्सव पाहिलाच होता, आणि त्यानिमित्ताने ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे पारायण होत असते. एक अभिमानाची गोष्ट आहे की संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेला जो ग्रंथ आहे त्याचं पारायण आपल्या भूमीत होते. आणि त्यानिमित्ताने आज पालखी सोहळा आहे. त्या पालखी सोहळ्याला आता आपण जाऊया. की आपल्या दाराजवळ जरा कार्यक्रम होता, त्यामुळे यायला उशीर झाला, परंतु आपल्याला पालखी शेवटी भेटलेली आहे. आपल्या इथे कृष्णाच्या देवळाजवळ मस्त वाटतं. चला, छान असं आहे. वारकऱ्यांचा जल्लोष आता आपण अनुभवणार आहोत. आता जी जागा आहे तर ती आमच्या अध्यात्माची जागा आहे. म्हणजे तुम्हाला आता जागा ओळखली असेल. जास्तीत जास्त आपण 3 वर्ष ही जागा म्हणजे कशामध्ये बघतो की आपली गोपालकाला जो असतो, म्हणजे आपला दहीहंडी वारकरी वगैरे एवढी तर जल्लोष करत असतात. तर आता देखील आता आपला हा बैरदेव पालखी सोहळा आलेला आहे तिथे, आणि ते वारकरी जल्लोष करतात. त्याद्वारे जर आपली पालखी काढली ना तर नेहमी आपल्या भगवंताचं नामस्मरण असतं आणि मजा देखील असते खूप. आता आपण ती मजा सोबत अनुभवूया. म्हणजे आपल्याला निघताना भेटली नाही पालखी, परंतु आता जाताना तरी आपली पालखी भेटेल.
आता आपण आपल्या मेन ठिकाणावर आलेलो आहोत. खऱ्या अर्थाने कोणत्याही पाड्यावर आपली मिरवणूक असतो, मी इथेच असतो, कारण इथून जो आपला पिक्चर व्ह्यू असतो तो नेहमीच असतो. जवळजवळ 10 वर्ष झाली हा पालखी सोहळा मी आता अनुभवतोय. त्याचं मोठं कारण आहे की कसं आहे की जॉबमुळे आपल्याला सुट्टी वगैरे मिळत नसते, कारण वारकरचा कार्यक्रम कसा ठरलेला असतो तिथीप्रमाणे. परंतु यावेळी नशीब चांगलं आहे, म्हणजे देवाची देखील ती इच्छा असेल तर चक्क रविवारी म्हणजे सुट्टीच्या दिवशी हा पालखी सोहळा आलेला आहे. तर आपल्याला आता आपण अनुभवूया. या या एकेकाली म्हणजे जी नष्ट झालेली संस्कृती होती, म्हणजे संस्कृती नष्ट झाली आहे बघा. आता पालखीमध्ये भजनाची पालखी कधी निघणार, परंतु आमच्या श्री बैरदेव आध्यात्मिक सेवा मंडळने एक छान अशी संधी दिली. एक जुनी परंपरा आज आपल्या जगाला दाखवण्यासाठी त्यांनी एक पुढाकार घेतला, त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद. कारण अशा परंपरा ह्या जपल्या पाहिजे. परंपरा जर जपतील तरच समाज टिकेल, समाज टिकला तर धर्म टिकेल. जय रामकृष्ण. त्यामध्ये दुःख यातना रे तुम्ही वासुदेव वासुदेव जागा जरा ओळखीची वाटते तुम्हाला, कारण आपण पाहिलंच आहे की आपला गोपालकाला असतो तेव्हा श्री महालक्ष्मी मंदिरजवळ हंडी असते आणि आपण येतो. तर तेच काहीतरी मजा. म्हणजे कसं आहे की वारकरी म्हणजे हे बालगोपालच असतात, तर ते त्यांच्या बालगोपालच्या जागेवरच जाते. ह्याचं जे मी 10 वर्षापूर्वी जे काही मी अटेंड केला होता हा पालखी सोहळा, तर त्याची काही छायाचित्रे असतील, जर असली तर तुम्हाला मी पोस्ट करतो आणि बघूया कसं. आता शोचं काम तर करतोच. ही आहेत 10 वर्षापूर्वीची छायाचित्रे. 2 भेटली, बरं झालं. भेटली तर चांगली गोष्ट आहे, पण त्यावेळी देखील मला फोटोग्राफीचा छंद होता. म्हणजे फोटोग्राफीचा छंद म्हणजे माझ्याकडे पासून नोकियाचा मोबाईल आल्यापासूनच होता. निसर्गाचे चित्र काढायचो आणि फेसबुकला पोस्ट करायचो. बरेच वेळेला असं झालं होतं की म्हणजे त्यावेळी जरा ते म्हणजे तो काल असाच होता की लोक वेड्याने काढायचे, पण असू दे, त्यावेळी वेड्याने काढलं. पण आता ते मला भारी ठरलं. आता मी एक म्हणजे एक यशस्वी ब्लॉगर झालो. सर्व बैरदेवाची कृपा आहे, सर्व आपल्या देवाची कृपा आहे, सर्व वारकऱ्यांची कृपा आहे. काकू मला
नेहमीप्रमाणे आपली पालखी बघा, आपण बैरदेव पालखी सोहळा झाला होता मोठा, तेव्हा आपण परतीची मिरवणूक पाहिली. आता देखील परतीची मिरवणूक येत आहे, मस्त वाटतं. हा सप्ताह असल्यामुळं इथे 7 दिवस जेवण वगैरे असतं. आपण बघितलं बघा, भरपूर प्रमाणात ताटं आणि पेलं वगैरे आहेत. तर इथे जेवण देखील बनवलं जातं. आता बघूया, आपण पाहिलंच आहे, मामांना तुम्ही ओळखत असाल. मामा म्हणजे आपले सुपरस्टार आहेत. बघा आज डिश काय आहे त्याबद्दल मामाने विचारूया. काय मामा बनवलंय? ढकू ना? हा बघा, खोपट्याचा एक नंबरचा ढकू. खोपट्याचा ढकू का? प्रसिद्ध. हा बघा, म्हणजे एखाद्या पदार्थाला एक असं आपण बोलतो की म्हणजे मुंबईचा वडापाव किंवा आपण साऊथची इडली, त्याप्रमाणे आमच्याकडे खोपटे गाव आहे, तर खोपट्याचा फेमस ढकू. बघा त्या डिशची तुम्हाला ओळख सांगतो, खोपट्याचा फेमस ढकू. आज मामाने त्याचं पेटंट केलेलं आपण बघूया. मस्त वाटलं. अशा रीतीने आपला पालखी सोहळा आटोपलेला आहे. आता वेळ आहे अल्पोपराची. कसं होतं की बघा, आमच्या बैरदेवाची जी पालखी आहे ना, ती 2 वेळा होते बघा. एक म्हणजे आपली म्हणजे चैत्र षष्टीला असते ती, म्हणजे किराईच्या पालखीच्या एक दिवस अगोदर, आणि दुसरी म्हणजे आमच्या या सप्त्यामध्ये म्हणजे श्री बैरदेव आध्यात्मिक सेवाभावी मंडळ. तर पालखी 2 पद्धतीने आलेली आहे. म्हणजे कसं आहे की म्हणजे बँजोवर आणि डीजेवर पण निघते, आणि दुसरी गोष्ट म्हणजे वारकऱ्यांच्या तालावर म्हणजे भजनावर देखील निघते. एक मस्त वाटतं, नशिबान वाटतं. अशीच पालखी असावी, अशीच पालखी प्रत्येक देवाची निघावी अशी इच्छा आहे. तेव्हा आता व्हिडिओ आपण संपूया, अल्पोपारी आपण घेऊया. मस्त छान आहे, वारकऱ्यांसोबत घ्यायला फार मजा येते, कारण तो गोडवा कधी मिळत नाही. या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ लवकरच एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना रिपोर्ट जय मल्हार, जय बैरदेव.